अर्जुन आता शांत होता. त्याचं मन स्थिर होत होतं. पण कृष्ण अजून थांबला नव्हता, कारण अजून एक महत्वाचं सत्य बाकी होतं. अर्जुना, योग म्हणजे फक्त ध्यान नाही. योग म्हणजे संतुलन. अर्जुन लक्ष देऊन ऐकत होता. कृष्ण पुढे म्हणाला, जो खूप खातो किंवा अजिबात खात नाही, जो खूप झोपतो किंवा अजिबात झोपत नाही, तो कधीच संतुलित होऊ शकत नाही. हे ऐकून अर्जुन विचारात पडला, कारण हे फक्त युद्धाचं ज्ञान नव्हतं, हे रोजच्या जीवनाचं सत्य होतं. आपण सगळेच कधी ना कधी अति करतो. कधी खूप काम, कधी खूप आराम, कधी खूप विचार, कधी अजिबात विचार नाही. आणि मग आपण असंतुलित होतो. कृष्ण शांतपणे म्हणाला, ज्याचं खाणं, ज्याची झोप, ज्याचं काम सगळं संतुलित आहे, तोच खरा योगी आहे. अर्जुन आता समजत होता की योग म्हणजे फक्त बसून ध्यान करणं नाही. योग म्हणजे जीवन कसं जगायचं, कधी थांबायचं, कधी पुढे जायचं, कधी मेहनत करायची, कधी विश्रांती घ्यायची. कारण जेव्हा जीवन संतुलित असतं तेव्हाच मन शांत राहतं. आणि जेव्हा मन शांत राहतं तेव्हाच निर्णय स्पष्ट होतात. आपणही अनेकदा विचार करतो की मी अजून मेहनत करावी का, की थोडं थांबावं. पण कदाचित उत्तर खूप सोपं आहे. अति काहीच चांगलं नसतं. ना जास्त ना कमी. योग म्हणजे योग्य प्रमाण. अर्जुन आता फक्त शिकत नव्हता, तो बदलत होता. आणि कदाचित तूही.